नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुनील जाधव इंग्लिश क्लासेसच्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मागच्या लेक्चरमध्ये आपण वर्ब या चॅप्टरवरती टेन्सेस या चॅप्टरवरती आपण क्वेश्चन बघितले होते। त्या क्वेश्चनचा ॲनालिसिस आपण पूर्णतः पूर्ण रिव्हिजन होईल अशा पद्धतीने आपण त्या क्वेश्चनचा ॲनालिसिस बघितलं होतं। या लेक्चरमध्ये आपल्याला पुढील 10 ते 15 प्रश्न काय करायचे तर आपल्याला कव्हर करायचे, आपल्याला त्या क्वेश्चनचा ॲनालिसिस करायचा आहे। तर चला तर स्टार्ट करूया। पहिला प्रश्न बघा, आजचा 20 क्वेश्चन आपण ऑलरेडी अगोदरच बघितलेले, तर 21वा क्वेश्चन बघायचा या ठिकाणी। आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्सेस एररचा क्वेश्चन होता। STI 2018 हा क्वेश्चन विचारून झालेला आहे। सेंटेन्स वाचून घेऊया सुरुवातीला की आय एम नॉट अंडरस्टँडिंग दिस लेटर, पहिलंच वाक्य असणार या ठिकाणी आय एम नॉट अंडरस्टँडिंग दिस लेटर। दुसरं वाक्य बघा, शी अराइव्ड ॲट द थिएटर ॲट 6 PM बट द फिल्म हॅड ऑलरेडी स्टार्टेड, हे दुसरं वाक्य होतं। तिसरं सेंटेन्स बघा, इफ आय गेट एनी न्यूज आय विल टेल यू, तर हे 3 सेंटेन्स आहे। एररचा क्वेश्चन होता, सॉल्व करताना सुरुवातीच्या वाक्यावरती लक्ष देऊ। आता आय एम नॉट अंडरस्टँडिंग दिस लेटर असं वाक्य विचारून झालेलं आहे। आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की इथं अंडरस्टँडिंग हे वर्ब वापरलेला आहे। अंडरस्टँडिंग हे वर्ब जे असणार आहे, अंडरस्टँड म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्या की अंडरस्टँड हे जे वर्ब असणार आहे हे वर्ब स्टेटिव्ह वर्ब आहे। आणि स्टेटिव्ह वर्बला मागच्या लेक्चरमध्ये आपण सांगितलं होतं की हे स्टेटिव्ह वर्ब असल्या कारणानं या स्टेटिव्ह वर्बला आपण ING प्रत्यय लावून लिहू शकत नाही, त्याला ING फॉर्ममध्ये आपण लिहू शकत नाही, वापरू शकत नाही। म्हणजेच हे वाक्य लक्षात घ्यायचं आहे की हे जे वाक्य असणार सेंटेन्स आहे इनकरेक्ट सेंटेन्स आहे, कारण या ठिकाणी या ठिकाणी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर केला आहे आणि कंटिन्युअस टेन्समध्ये स्टेटिव्ह वर्बचा वापर केला जात नाही। त्यामुळं हे जे पहिलं सेंटेन्स असणार आहे या ठिकाणी हे रॉंग सेंटेन्स असणार आहे। हे स्टेटिव्ह वर्ब असल्यामुळे याला हे वाक्य जर तुम्हाला करेक्टली बोलायचं असेल तर याला सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये बोलावे लागेल। म्हणजेच या वाक्यासाठी करेक्ट जर सेंटेन्स करायचं आहे तर आय अंडरस्टँड धिस लेटर ह्या अशा पद्धतीनं हे वाक्य तुम्हाला बोलावं लागेल, तरच ते सेंटेन्स करेक्ट मानलं जाऊ शकतं। त्यामुळे पहिलं जे वाक्य होतं ते आपलं चुकीचं सेंटेन्स असणार आहे। पहिल्या लेक्चरमध्ये टेन्सेसच्या जे आपण तुम्ही पाठीमागे बघितलं असेल तर पहिल्या लेक्चरमध्ये आपण स्टेटिव्ह वर्बबद्दल एक क्वेश्चन बघितला होता आणि त्यामध्ये मी ऑलरेडी स्टेटिव्ह वर्बबद्दल पूर्ण जी कॉन्सेप्ट आहे ती तुम्हाला समजूनही सांगितली होती की यामध्ये 2 प्रकारचे वर्ब असतात, एक परमनंट स्टेटिव्ह वर्ब आणि टेम्पररी स्टेटिव्ह वर्ब, आणि त्या दोघांमध्ये काय फरक असतो ते मी सांगितलेलं होतं। आता या ठिकाणी हे पहिलं वाक्य काय असणार आहे तर रॉंग सेंटेन्स असणार आहे। दुसरं सेंटेन्स लक्षात घ्या, शी अराइव्ड ॲट द थिएटर ॲट 6 PM बट द फिल्म हॅड ऑलरेडी स्टार्टेड। आता हे ज्या 2 क्रिया आहेत लक्षात घ्या, या ठिकाणी बट या कंजंक्शननं 2 क्रिया जोडलेल्या आहेत। तर पहिली क्रिया लक्षात घ्यायची आहे, पहिली क्रिया या ठिकाणी असणार आहे, पहिल्या क्रियेमध्ये इथं V2चा वापर केलेला आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये या ठिकाणी हॅड ऑलरेडी स्टार्टेड म्हणजेच हॅड सोबत या ठिकाणी V3चा वापर केलेला आहे, म्हणजेच या ठिकाणी पास्ट परफेक्टचा वापर केला आणि या ठिकाणी V2चा वापर केलेला आहे। मग जेव्हा इथं लक्षात घ्या, हा सिक्वेन्स ऑफ टेन्सेसचा क्वेश्चन होता हा सुद्धा, की जेव्हा सिंपल पास्ट आणि पास्ट परफेक्ट दोन्ही एकाच वाक्यात येत असतील तर त्यावेळेस काय करायचं आहे त्याचा रेफरन्स लक्षात घ्यायचा आहे की जी क्रिया अगोदर घडलेली असते ती नेहमी पास्ट परफेक्टमध्ये असते आणि जी क्रिया नंतर घडणार आहे ती नेहमी सिंपल पास्टमध्ये असायला हवी। या मागच्या लेक्चरमध्ये असे बरेचसे क्वेश्चन येऊन गेले होते आणि आपण त्या पद्धतीने याच पद्धतीने त्याला एक्सप्लेनही केलं होतं। आता इथं लक्षात घ्यायचं की ह्या 2 क्रिया ज्या असणार आहे त्याचा अर्थ समजून घेऊ पहिले। शी अराइव्ड ॲट द थिएटर ॲट 6 PM म्हणजेच ती थिएटरमध्ये 6 PM म्हणजे 6 वाजता ती काय केली आहे ती थिएटरला आली। आणि दुसरी क्रिया काय सांगितली लक्षात घ्या, द फिल्म हॅड ऑलरेडी स्टार्टेड, परंतु पिक्चर हा ऑलरेडी सुरू झालेली होती। आता जी क्रिया अगोदर घडली होती ती क्रिया पास्ट परफेक्टमध्ये असायला पाहिजे। मग या वाक्यांचा रेफरन्सनुसार जर बघितलं तर फिल्म ही ऑलरेडी अगोदरच सुरू झालेली होती, म्हणजे ही जी घटना असणार, ही जी क्रिया होती, ही ॲक्शन होती, ही अगोदर घडली, ही अगोदर घडत जर असेल, ही अगोदर घडली म्हणजेच या ठिकाणी हा जो टेन्स असायला पाहिजे हा करेक्ट यूज केलेला आहे। इथे आता पास्ट परफेक्टचा वापर करायला पाहिजे, म्हणजे इथं पास्ट परफेक्टचाच वापर केलेला आहे, त्यामुळं हे जे सेंटेन्स असणार आहे हे करेक्ट सेंटेन्स इथपर्यंत हा भाग काय असणार याचा करेक्ट असणार आहे। आता दुसरी क्रिया बघायची, शी अराइव्ड ॲट द थिएटर ॲट 6 PM, ती नंतर आली, म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या मूवी अगोदर सुरू झाली होती आणि नंतर ती पोहोचली होती, म्हणजेच जी क्रिया नंतर घडते ती नेहमी सिंपल पास्टमध्ये असते आणि या ठिकाणी सिंपल पास्टचाच वापर केलेला असल्यामुळं हे जे बी सेंटेन्स असणार आहे हे सेंटेन्स आपलं करेक्ट सेंटेन्स असायला हवं। पुढचं सी सेंटेन्स बघा, या ठिकाणी
की इफ आय गेट एनी न्यूज आय विल टेल यू. आता हा जो कंडिशनलचा क्वेश्चन आहे, या कंडिशनलमध्ये लक्षात घ्यायचं आहे, जेव्हा इफ या क्लॉजसोबत इफच्या क्लॉजसोबत आपण या ठिकाणी V1चा वापर ज्यावेळेस या ठिकाणी आपण V1चा वापर करतो, त्यावेळेस समोरच्या वाक्यामध्ये शॉल विल सोबत V1चा वापर केला जातो. हे या ठिकाणी या जे काय कंडिशनल असणार आहे त्याचा हा स्ट्रक्चर आहे, अशा पद्धतीचं लक्षात घ्यायचं आहे. म्हणजेच लक्षात घ्या, इफच्या वाक्यात जर या ठिकाणी V1चा वापर जर केला जात असेल तर समोरच्या वाक्यामध्ये म्हणजेच या मेन क्लॉजमध्ये, हा मेन क्लॉज असणार आहे, मेन क्लॉजमध्ये शॉल विल सोबत V1चा वापर होत असतो. म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की हा जो होता हा SOC होता या वाक्यामध्ये, म्हणजे हा सबऑर्डिनेटिंग क्लॉज होता. सबऑर्डिनेटिंग क्लॉजमध्ये जर सिंपल प्रेझेंटचा वापर करत असाल तर मेन क्लॉजमध्ये शॉल विल सोबत V1चा वापर केला जातो. त्यामुळं या स्ट्रक्चरनुसार हे वाक्य आपल्याला काय करायचं इथं चेक करायचं आहे. इफच्या वाक्यामध्ये इथं लक्षात घ्यायचं आहे की या ठिकाणी V1चा वापर केलेला आहे. म्हणजे इथं सबऑर्डिनेटिंग क्लॉजमध्ये जर V1चा म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्सचा जर वापर केला असेल तर समोरच्या वाक्यात या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे आय विल, याचा अर्थ जिथं असा होतो आय विल टेल यू. म्हणजेच हे सेंटेन्स जे असणार हे करेक्ट असलं पाहिजे. मेन क्लॉजमध्ये विल सोबत या ठिकाणी V1चा वापर केलेला असल्यामुळं हे जे सेंटेन्स आहे ही कंडिशनल जी असणार आहे ती करेक्ट असायला पाहिजे. कंडिशनलचा विचार केला तर यामध्ये प्रोबेबल कंडिशन असते आणि इम्प्रॉबेबल कंडिशन असते. ही प्रेझेंट टेन्सची कंडिशन असल्यामुळं याला प्रोबेबल कंडिशन असं म्हटलं जात असतं. तर हे जे सेंटेन्स अशा पद्धतीने जर विचार केला तर या प्रश्नातले 2 वाक्य बरोबर आहे, बी आणि सी, आणि आपल्याला शोधायचं होतं या ठिकाणी करेक्ट सेंटेन्स. म्हणजेच असं उत्तर लक्षात घ्या, 2 नंबरचं उत्तर इथं असणार आहे बी अँड सी आर करेक्ट. तर या प्रश्नाचं उत्तर असलं पाहिजे या ठिकाणी की 2 नंबरचं उत्तर करेक्ट असेल, बी आणि सी जे असणार हे करेक्ट असायला पाहिजे. पुढचा क्वेश्चन बघूया. पुढचा क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन असणार या ठिकाणी 22 नंबरचा क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे. 22 नंबरचा क्वेश्चन बघूया. आता या सेंटेन्समध्ये बघा, हे सेंटेन्स अगोदर चांगल्या पद्धतीने वाचून घेऊ. चूज द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्सेस. म्हणजे या ठिकाणी परत एररचाच क्वेश्चन होता. 2 सेंटेन्स दिलेले आहे आपल्याजवळ आणि कोणतं सेंटेन्स करेक्ट आहे हे बघायचं आहे. आता दोन्ही वाक्य वाचून घेऊ सुरुवातीला. When they reached the airport, the plane had already taken off. The plane had already taken off. आणि इथं बघा या वाक्यामध्ये when they reached the airport, the plane already took off. आता या क्वेश्चनमध्ये बघायचं या ठिकाणी. आता या वेन हे कंजंक्शन वापरलेले आहे आणि वेन या कंजंक्शनचा वापर करून 2 क्रिया जोडल्या गेलेली. एक क्रिया या ठिकाणी लक्षात घ्यायची, एक ॲक्शन ही आहे आणि ही दुसरी ॲक्शन यांना जोडल्या गेलेली आहे. आता वेनचं स्ट्रक्चर काय सांगतं ते लक्षात घ्या. या वाक्यामध्ये लक्षात घ्या, या ठिकाणी वापरला गेला V2 आणि या ठिकाणी समोरच्या वाक्यात वापरलेला या ठिकाणी इथं हॅड प्लस V3चा वापर केला. हॅड प्लस V3 म्हणजेच या ठिकाणी पास्ट परफेक्टचा वापर केलेला आहे. आणि मी अगोदरच्याच क्वेश्चनमध्ये आपण बघितलं की 2 क्रिया भूतकाळामध्ये जर 2 क्रिया एकामागोमाग घडत असेल तर अगोदर घडणारी जी क्रिया असते ती नेहमी पास्ट परफेक्टमध्ये असली पाहिजे आणि जी नंतर घडणारी जी क्रिया असते ती नेहमी सिंपल पास्टमध्येच असली पाहिजे. आता वेनचं स्ट्रक्चर इथं तयार होत असतं. इथं लक्षात घ्या, आपण मागच्याही लेक्चरमध्ये आपण सांगितलं होतं की वेनच्या सोबत समोरच्या वाक्यामध्ये काय येत असतो तर नंतर घडणारी क्रिया ही सिंपल पास्टमध्ये असायला पाहिजे आणि पाठीमागे घडणारी ही जी क्रिया असणार आहे या ठिकाणी हॅड प्लस V3चा वापर केला जातो. असं स्ट्रक्चर आपण बघितलं होतं पाठीमागच्या याच्यामध्ये. म्हणजेच लक्षात घ्यायचं आहे वेनच्या सोबत V2चा वापर केला जाईल आणि वेनच्या नंतरच्या वाक्यामध्ये या ठिकाणी हॅड प्लस V3चा वापर करायला पाहिजे. म्हणजेच 2 क्रिया एकामागोमाग घडत असतील तर अगोदर घडणारी क्रिया पास्ट परफेक्ट आणि नंतर घडणारी जी क्रिया असते ती सिंपल पास्टमध्ये बोलली गेली पाहिजे. मग या वाक्यानुसार जर बघितलं आता वेन दे रीच द एअरपोर्ट म्हणजे ते जेव्हा एअरपोर्टला पोहोचले, द प्लेन हॅड ऑलरेडी टेकन ऑफ. प्लेन ऑलरेडी काय केलं होतं तिथून निघून गेलेलं होतं. म्हणजेच आता लक्षात घ्या, अगोदर घडणारी क्रिया कोणती होती? प्लेन तिथून ऑलरेडीच निघून गेलेलं होतं म्हणजेच ती क्रिया अगोदर घडली असेल. ही क्रिया पाहिजे पास्ट परफेक्टमध्ये, ही असली पाहिजे या ठिकाणी पास्ट परफेक्टमध्ये. मग आता ही पास्ट परफेक्टमध्ये आहे का हे चेक करा. ही पास्ट परफेक्टमध्ये वापरलेली आहे म्हणजेच हे बरोबर असणार. आणि या ठिकाणी वेन दे रीच द एअरपोर्ट नंतर ते पोहोचले म्हणजे या ठिकाणी V2 वापरलेला हे सेंटेन्स करेक्ट असायला पाहिजे. म्हणजे पहिलं सेंटेन्स जे होतं ते करेक्ट सेंटेन्स आहे. दुसरं सेंटेन्स बघा या ठिकाणी
वेन दे रीच द एअरपोर्ट द प्लेन ऑलरेडी टूक ऑफ. आता ह्या क्रिया जी असणार आहे दोन्ही V2 मध्ये वापरू शकत नाही. हे सेम वाक्य आहेत, सारखेच वाक्य असणार आहे. ही क्रिया अगोदर घडलेली असल्यामुळं या ठिकाणी तुम्ही V2 वापरू शकत नाही, म्हणून हे वाक्य काय असलं पाहिजे, इथं रॉंग सेंटेन्स असलं पाहिजे. म्हणजे 2 नंबरचं वाक्य जे असणार आहे ते इनकरेक्ट सेंटेन्स आहे. मग यानुसार जर बघितलं तर आपलं उत्तर पाहिजे. आपल्याला काय सांगितलं होतं, करेक्ट सेंटेन्सला ओळखायचं होतं, म्हणजे ओनली ए इज करेक्ट. तर इथं 1 नंबरचं जे असणार आहे हे आन्सर आपलं करेक्ट असायला पाहिजे. हे स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं आहे आणि हा रेफरन्सही लक्षात ठेवा. भूतकाळात 2 क्रिया जर एकामागोमाग घडत असतील तर अगोदर घडणारी क्रिया ही पास्ट परफेक्टमध्ये आणि नंतर घडणारी क्रिया ही सिंपल पास्टमध्ये बोलल्या जाते. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघूया. हा क्वेश्चन सॉल्व झालेला आहे. पुढचा क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन या ठिकाणी 23 नंबरचा क्वेश्चन बघायचा आहे. 23 नंबरच्या क्वेश्चनमध्ये लक्ष द्या. इथं I am here since 1951. The error occurs in the part of the sentence above. STI 2018 आणि SO 2016 दोन पैकी एक्झामला हा क्वेश्चन काय झाला, रिपीट झालेला आहे. मग आता या सेंटेन्समध्ये बघायचं आहे परत की अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण अगोदरच बघितलं होतं की सिन्स आणि फॉर वाक्यात दिसतो. आय एम हिअर सिन्स, इथं लक्षात घ्यायचं आहे, वाक्य इथून तोडायचं आहे. सिन्स जर वाक्यामध्ये असेल तर वाक्याचा टेन्स हा नेहमी कोणता असला पाहिजे, तर ॲनी परफेक्ट किंवा ॲनी परफेक्ट कंटिन्युअसच असायला हवा. हे अगोदरच्याच लेक्चरमध्ये आपण बघितलेलं होतं. पहिला जर तुम्ही आपला व्हिडिओ बघितला असेल की त्यामध्ये मी हे डिटेलमध्ये समजून सांगितलं होतं की सिन्स आणि फॉरचा वापर जर वाक्यात केला असेल तर वाक्याचा टेन्स हा एकतर ॲनी परफेक्ट किंवा ॲनी परफेक्ट कंटिन्युअसच असला पाहिजे. मग यानुसार जर चेक केलं तर या ठिकाणी टेन्स बघा काय वापरलेला आहे. ॲम सोबत मेन व्हर्ब नाही आहे, म्हणजे हाच काय करतो या ठिकाणी V1चं काम करतो, मेन व्हर्बचं काम करतोय. म्हणजेच या ठिकाणी टेन्स हा चुकीचा वापरलेला आहे. आता हे सेंटेन्स जर करेक्ट जर करायचं असेल म्हणजे एका पहिल्याच पार्टमध्ये काय सापडतो, इथं एरर सापडतो. असं उत्तर आहे 3 नंबरमध्ये. 3 नंबरचं उत्तर असलं पाहिजे या ठिकाणी 1 ओनली. एरर ऑकर्स इन द पार्ट ऑफ द सेंटेन्स विचारलं होतं. पहिल्याच भागात काय इथं एरर असणार आहे, कारण सिन्स आणि फॉरनुसार इथं टेन्स असायला पाहिजे होता. आता मेन व्हर्ब नाही आहे, मग आता 2 टेन्सचा वापर केला जात असतो, एक तर ॲनी प्रेझेंट ॲनी परफेक्ट किंवा ॲनी परफेक्ट कंटिन्युअस. पण ॲनी परफेक्ट कंटिन्युअस इथं वापरता येणार नाही, कारण या ठिकाणी मेन व्हर्ब अवेलेबल नाही. आणि मेन व्हर्ब नसल्यामुळं या वाक्याला करेक्ट जर बोलायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला इथं आय हॅव बीन हिअर सिन्स 1951 असा हे वापरावं लागेल, तर ते सेंटेन्स काय आलं असतं, करेक्ट झालं असतं. आता हे 1951 जर बघितला तुम्ही तर हा स्टार्टिंग पॉईंट आहे, कारण या ठिकाणी इथं पर्टिक्युलर इयर दिलेला आहे. पर्टिक्युलर इयर 1951 पासून ती क्रिया काय झालेली आहे, सुरू झालेली आहे, असा अर्थ उरला. म्हणजेच या ठिकाणी स्टार्टिंग पॉईंट असल्यामुळे इथं सिन्सचा वापर योग्य ठरतो. मग यानुसार लक्षात घ्यायचं आहे की या ठिकाणी उत्तर असलं पाहिजे आपलं या क्वेश्चनचं 3 नंबरचं हे आन्सर असायला पाहिजे. पुढचा क्वेश्चन बघूया. पुढचा क्वेश्चन बघा. 24 नंबरचा क्वेश्चन आपल्याला इथं बघायचा आहे. 24 नंबरचा क्वेश्चन बघा. 24 नंबरच्या क्वेश्चनमध्ये विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस इज ग्रॅमॅटिकली करेक्ट. कोणतं सेंटेन्स हे ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे हे तुम्हाला ओळखायला सांगितलं होतं. आता 4 सेंटेन्स दिलेले आहे, यातलं एक सेंटेन्स बरोबर असणारे 3 सेंटेन्स हे चुकीचे. आय हॅव सीन द फिल्म लास्ट नाईट. इथं काय विचारलं एकदा परत लक्ष द्यायचं आहे. ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स आपल्याला इथं विचारलं होतं. ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स जर विचारला असेल तर पहिलं सेंटेन्स चांगल्या पद्धतीने वाचा. आय हॅव सीन द फिल्म लास्ट नाईट हा शब्द इथं आलेला आहे. अगोदरही काही क्वेश्चनमध्ये मी नियम तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितला होता की वाक्यामध्ये जर या ठिकाणी लास्ट इयर, लास्ट डे, ॲगो असे शब्द जर किंवा असे ॲडव्हर्बियल जर वापरले असतील तर वाक्याचा टेन्स हा नेहमी असायला पाहिजे या ठिकाणी सिंपल पास्ट V2 असायला पाहिजे. पण इथं वापरला गेलेला आहे पास्ट परफेक्ट आणि पास्ट परफेक्ट इथं चालणार नाही, म्हणून हे वाक्य काय असलं पाहिजे तर रॉंग सेंटेन्स असलं पाहिजे. हे जे सेंटेन्स आहे हे रॉंग सेंटेन्स असणार, कारण लास्ट नाईट हा शब्द आल्यामुळे किंवा ॲडवर्ब वापरल्यामुळे या ठिकाणी वाक्याचा टेन्स हा भूतकाळ असायला पाहिजे होता, वाक्याचा टेन्स हा सिंपल पास्ट असायला पाहिजे होता. त्यामुळे हे जे वाक्य असणार आहे पहिलं हे इनकरेक्ट सेंटेन्स आहे. दुसऱ्या सेंटेन्सवरती लक्ष द्या. द फादर हॅज बीन इल सिन्स 10 इयर्स. आता जर वाक्यामध्ये परत लक्ष द्यायचं, या ठिकाणी सिन्स वापरलेला आहे
आणि सिन्स जर असेल तर वाक्याचा टेन्सचा भाग मी वर्बचा भाग या ठिकाणी वेगळा करतो. जर वाक्यात सिन्स आणि फॉर असेल तर वाक्याचा टेन्स हा एकतर ॲनी परफेक्ट किंवा ॲनी परफेक्ट कंटिन्युअस असतो. मग या ठिकाणी लक्षात घ्या की सिन्स वापरल्यानंतर टेन्स कोणता वापरलेला आहे. या ठिकाणी टेन्स वापरलेला इथं प्रेझेंट परफेक्ट. बीन या ठिकाणी V3चं काम करणार आणि म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्या की या वाक्यात सिन्सचा वापर केल्यानुसार हा जो पार्ट असणार इथं बरोबर आहे, हा पार्ट चुकीचा नाही. वर्ब म्हणजे इथं टेन्स जो वापरलेला आहे तो करेक्ट वापरलेला आहे, ते बरोबर असणार आहे. मग आता दुसऱ्या पार्टमध्ये लक्ष द्यायचं आहे. या ठिकाणी इथं 10 इयर्स असं म्हटलेलं आहे आणि 10 इयर्स असणारे या ठिकाणी टाईम पिरियड आणि टाईम पिरियडसाठी सिन्सचा वापर केला जात नाही. टाईम पिरियडसाठी या ठिकाणी सिन्सचा वापर करणे चुकीचे असते, म्हणून या ठिकाणी इथं फॉर पाहिजे होता. इथं फॉर वापरला असता तर सेंटेन्स काय आलं असतं, करेक्ट झालं असतं. त्यामुळे हे जे वाक्य असणार आहे हे चुकीचं सेंटेन्स आहे. टेन्स त्यांनी बरोबर वापरलेला आहे, टेन्सचा पार्ट बरोबर आहे, पण या ठिकाणी 10 इयर्स हा टाईम पिरियड असल्यामुळे या ठिकाणी फॉरचा वापर केला जाईल. आता स्टार्टिंग पॉईंट आणि फॉर हे ऑलरेडी अगोदरच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. स्टार्टिंग पॉईंट म्हणजेच काय की क्रिया ज्या पॉईंटपासून सुरू झालेली आहे तो पॉईंट वाक्यामध्ये मेन्शन केलेला असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल सिन्स मॉर्निंग, सिन्स 10 o'clock, सिन्स यस्टरडे, सिन्स मंडे, अशा पद्धतीचे वाक्यरचना, अशा पद्धतीचे इथं वाक्य शब्दरचना असते. म्हणजे इथं लक्षात घ्या तो स्टार्टिंग पॉईंट. इथं तसं नाही आहे, इथं 10 वर्षाचा कालावधी म्हटलेला आहे आणि 10 वर्षाचा कालावधी म्हणजे टाईम पिरियड आणि टाईम पिरियड असल्यामुळे वाक्यात सिन्सचा वापर करणे हे चुकीचं असतं. याऐवजी वाक्यामध्ये फॉरचा वापर करायला पाहिजे होता. म्हणजेच हे जे सेंटेन्स आहे त्यामुळेच इथं रॉंग सेंटेन्स ठरतं, हे चुकीचं सेंटेन्स असणार आहे. पुढचा क्वेश्चन बघूया. पुढचं वाक्य बघा. तिसऱ्या वाक्यामध्ये इथं काय सांगितलं आहे, whom did you see, whom did you see. आता एक बेसिकचा नियम आहे बघा, हा क्वेश्चन आहे, हा WH क्वेश्चन होता. आता WH क्वेश्चनमध्ये लक्षात घ्यायचं आहे की WH वर्ड नंतर हेल्पिंग वर्ब, त्यानंतर सब्जेक्ट आणि त्यानंतर वर्ब असला पाहिजे. आता या सेंटेन्समध्ये बघायचं आहे डीडचा वापर केलेला आहे आणि वाक्यात जर डीडचा वापर जर केला असेल तर समोरचं येणारं वर्ब हे मेन वर्ब जे असतं ते V1च असायला पाहिजे आणि या ठिकाणी V1चाच वापर केलेला आहे आणि क्वेश्चन असणार आहे आणि हे क्वेश्चनचं स्ट्रक्चर जे होतं हे बरोबर आहे. त्यामुळे हे जे सेंटेन्स असायला पाहिजे 3 नंबरचं हे करेक्ट असायला पाहिजे. हा जो क्वेश्चनचं जे सेंटेन्सचं जे फॉर्मॅट होतं, जे स्ट्रक्चर होतं ते करेक्ट आहे. वर्ड इथं क्वेश्चन वर्ड वापरलेला आहे, WH वर्ड वापरलेला आहे, त्यानंतर हेल्पिंग वर्ब डीडचा वापर केला. डीड आणि डज बेसिक नियम लक्षात घ्यायचे. वाक्यामध्ये सिंपल वाक्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे, जर डीड आणि डजचा वापर जर केला असेल तर त्या समोर येणारं वर्ब हे नेहमी क्रियापदाचं पहिलं रूपच असतं, म्हणजे V1च असला पाहिजे. आणि या दृष्टीनं जर बघितलं तर मग हा क्वेश्चन बरोबर आहे, म्हणजेच 3 नंबरचं सेंटेन्स हे करेक्ट असायला पाहिजे. 4 नंबरचा सेंटेन्सही चेक करून घ्यायचं आहे. आपल्याला उत्तर भेटलेलं आहे. आपल्याला काय सांगितलं होतं की ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स कोणतं आहे, तर उत्तर असायला पाहिजे 3 नंबर. 3 नंबरचं सेंटेन्स जे आहे ते करेक्ट सेंटेन्स आहे. चौथा क्वेश्चन बघायचा आहे, माय ब्रदर इज इंजिनियर, माय ब्रदर इज इंजिनियर. आता हे सेंटेन्स कुठं चुकीचं आहे हे समजून घ्या. आता या वाक्यामध्ये इंजिनियर हे जे नाऊन असणार आहे हे लक्षात घ्यायचं आहे की इंजिनियर हे कॉमन नाऊन आहे. इंजिनियर या ठिकाणी वापरलेलं हे कॉमन नाऊन आहे आणि कॉमन नाऊन सोबतच हे वाक्यामध्ये वापरलेलं जे असणार आहे ते सिंग्युलर आहे आणि ते काउंटेबलही आहे. ते काउंटेबलही आहे, ज्याचा अनेक वचन होऊ शकतं. इंजिनियर्स तुम्ही म्हणू शकता, म्हणजेच ते काय असणार आहे तर काउंटेबल असणार आहे. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की कॉमन नाऊन आहे, सिंग्युलर आहे आणि काउंटेबल आहे. मग या एक आर्टिकलचा बेसिक नियम काय सांगतो ते लक्षात घ्या. आर्टिकलचा बेसिक नियम असतो असा की जर इथं लक्षात घ्या याच्यावरनं की सिंग्युलर काउंटेबल कॉमन नाऊन जर असेल, सिंग्युलर काउंटेबल कॉमन नाऊन जर वापरला असेल तर त्यासोबत इंडिफायनाइट आर्टिकलचा वापर केला जातो. म्हणजे ए आणि एन आर्टिकलचा वापर इथं करायला पाहिजे होता. कॉमन नाऊन जे सिंग्युलर असतं आणि काउंटेबल असतं ते कधीही वाक्यात एकटं येऊ शकत नाही. त्या अगोदर एकतर डिटर्मिनर्स किंवा आर्टिकलचा वापर केला जातो. डिटर्मिनर्स हा डिटर्मिनर्सचाच एक भाग आहे. त्यामुळे इथं आर्टिकल्स वापरणं गरजेचं होतं, हे लक्षात घ्यायचं आहे. मग या ठिकाणी आर्टिकल कोणतं वापरणं परफेक्ट असेल, इथं आर्टिकल्स वापरलेलं नाही आहे म्हणून सेंटेन्स काय या ठिकाणी चुकीचं सेंटेन्स होतं. मग या ठिकाणी आर्टिकल कोणतं वापरता येईल, इंजिनियर हा शब्द हे लक्षात घ्यायचं आहे. मग इंजिनियर हा शब्दानुसार या ठिकाणी ई वापरलेला आहे, म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की याची सुरुवात मराठीच्या
स्वरापासून होत आहे आणि मराठी स्वरापासून जर कॉमन नाऊनच्या उच्चाराची सुरुवात होत असेल तर मग हा साऊंड असणार आहे या ठिकाणी ओवेल साऊंड, हा असायला पाहिजे या ठिकाणी ओवेल साऊंड. आणि ओवेल साऊंड जर असेल तर मग आता या ठिकाणी आर्टिकल असायला पाहिजे होतं या ठिकाणी वापरलेलं ॲन इंजिनियर असं पाहिजे होतं, तर सेंटेन्स काय आलं असतं या ठिकाणी करेक्ट झालं असतं. म्हणजेच या ठिकाणी हे चौथं सेंटेन्स यामुळेच रॉंग सेंटेन्स होतं. म्हणजे हे करेक्ट वाक्य पाहिजे होतं, माय ब्रदर इज ॲन इंजिनियर. हे अशा पद्धतीत वाक्य बोललं गेलं पाहिजे होतं किंवा लिहिलं गेलं पाहिजे होतं, तेव्हा ते सेंटेन्स करेक्ट झालं असतं. तर अशा पद्धतीने या क्वेश्चनला आपण सॉल्व्ह केलेलं आहे. याचं पूर्ण एक्सप्लेनेशन आपण बघितलेलं आहे. उत्तर असलं पाहिजे 3 नंबरचं. हे क्वेश्चन फॉर्मॅट होतं, हे करेक्ट आहे. हे कोणत्या नियमानुसार बरोबर असतं, वाक्यात जर डीड आणि डज जर आला असेल तर शक्यतो त्याचा एरर हा समोरच्या वर्ब सोबतच असतो. त्यामुळे लक्षात घ्यायचं आहे की डीड आणि डज जर वाक्यामध्ये आला तर समोर वाक्यामध्ये V1च वापरावा लागतो. त्याला यस किंवा यस प्रत्यय लागणार नाही आणि त्याचं दुसरं रूपही वापरलं जाणार नाही. पुढचा क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन बघायचा या ठिकाणी. पुढचा क्वेश्चन असणार आहे 25 नंबरचा क्वेश्चन बघायचा आपल्याला या ठिकाणी. 25 नंबरचा क्वेश्चन बघा. इथं सुरुवातीचा आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. परत इथं एररचाच क्वेश्चन आहे, हा एररचाच क्वेश्चन विचारून झालेला आहे. हा इथं लक्षात द्यायचं आहे. आता एररनुसार इंजिनिअरिंग प्री 2018ला हा क्वेश्चन विचारून झाला होता. वाक्य पहिले वाचून घ्या. सुरुवातीचं वाक्य काय म्हणतात, शी गॉट अप वेन द अलार्म क्लॉक वेंट ऑफ. शी गॉट अप वेन द अलार्म क्लॉक वेंट ऑफ. आता लक्षात घ्या या ठिकाणी, तर शी इथं 2 क्रिया ज्या असणार आहे व्हेननं जोडल्या गेलेल्या आहे. या ठिकाणी लक्षात घ्यायचं, हे वाक्य रिपीट झालेलं आहे. हे ऑलरेडी अगोदरही येऊन गेलेलं आहे. आपण मागच्या लेक्चरमध्ये याच क्वेश्चन एका क्वेश्चनमध्ये हे वाक्य बघून झालेलं आहे आपलं. आता व्हेनच्या स्ट्रक्चरमध्ये मी तिथं तुम्हाला सांगितलंही होतं की वाक्यात जर व्हेननं 2 क्रिया जर जोडल्या जात असतील तर त्या दोन्हीही सिंपल पास्टमध्ये असू शकतात का, तर त्या असू शकतात. मात्र वाक्याचा रेफरन्स त्याला लागू झाला पाहिजे. तर सिक्वेन्स ऑफ टेन्सेसनुसार हा क्वेश्चन सॉल्व्ह झाला पाहिजे. आता या वाक्यामध्ये बघायचं, या वाक्यामध्ये काय म्हटलं या ठिकाणी, शी गॉट अप वेन द अलार्म क्लॉक वेंट ऑफ. ती जागी झाली, इथं V2 वापरलेला आहे, इथं सिंपल पास्ट वापरलेला आहे पहिल्या ह्याच्यामध्ये. आणि दुसऱ्या वाक्यामध्ये या ठिकाणी परत इथं V2चाच वापर केलेला आहे. म्हणजे आता वेनच्या वाक्य वेनने 2 जो सिंपल पास्टचे वाक्य जोडल्या जाऊ शकते का, जोडल्या जाऊ शकते, पण त्या दोन्हीही क्रिया काय असल्या पाहिजे, ॲट ए टाईम एकाच वेळी घडलेल्या असल्या पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी ही जी क्रिया असणार आहे ही या सोबतची क्रिया आणि ही V2 हे जे समोरची क्रिया, ह्या दोन्हीही काय असल्या पाहिजेत, तर एकाच वेळी घडल्या पाहिजे. तर ही एकाच वेळी घडतात म्हणून हे वाक्य काय असणारे वरचं करेक्ट असायला पाहिजे. हे जे सेंटेन्स हे करेक्ट सेंटेन्स यामुळे की इथं ती जागी होण्याची क्रिया आणि दुसरी जी असणार या ठिकाणी की अलार्म क्लॉक वाजण्याची क्रिया दोन्हीही ॲट ए टाईम एकाच वेळी घडत आहेत. त्यामुळं हे दोन्हीही टेन्स हे सिंपल पास्टच असायला पाहिजे. त्यामुळे हे जे सेंटेन्स होतं 1 नंबरचं हे करेक्ट सेंटेन्स असायला पाहिजे. पुढचा क्वेश्चन बघा. पुढचं वाक्य बघायचं आहे. एरिका हॅड ड्रॉप्ड हर बॅग व्हाईल शी वॉज गेटिंग इन टू हर कार. आता या ठिकाणी परत लक्षात घ्यायचं आहे की व्हाईल या कंजंक्शनचा वापर करून 2 क्रिया जोडल्या गेल्या. पहिली क्रिया बघायची या ठिकाणी की इथं काय वापरलं गेलं, टेन्स बघायचा आहे. पहिल्या क्रियामध्ये जो टेन्स वापरला आहे हॅड प्लस V3चा वापर केलेला आहे. इथं हॅड प्लस V3 म्हणजे पास्ट परफेक्टचा वापर केला. आणि दुसऱ्या वाक्यामध्ये बघायचं या ठिकाणी हॅड प्लस वाज प्लस V1 प्लस ING म्हणजेच या ठिकाणी पास्ट कंटिन्युअसचा वापर केलेला आहे. आता व्हाईलनं जेव्हा आपण 2 क्रिया जोडतो, व्हाईलने आपण जेव्हा 2 क्रिया जोडण्याचं काम करतो तेव्हा एक क्रिया ही पास्ट कंटिन्युअसमध्ये असते आणि दुसरी क्रिया ही सिंपल पास्टमध्ये असायला पाहिजे. आपण व्हाईलचं स्ट्रक्चर मागच्या याच्यामध्ये बघितलं होतं. व्हाईलचं स्ट्रक्चर लक्षात घ्यायचं आहे. जेव्हा व्हाईलने 2 क्रिया जोडल्या जात असतील भूतकाळातल्या त्यावेळेस समोरच्या वाक्यामध्ये इथं वाज वेअर प्लस V1 प्लस ING असायला पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला पास्ट कंटिन्युअस असायला पाहिजे. समोरच्या वाक्यात व्हाईल सोबत या ठिकाणी चेक करा की पास्ट कंटिन्युअसचा वापर केलेला आहे. आणि दुसरं वाक्य बघा, दुसरं वाक्य असणार या ठिकाणी
दुसरं सेंटेन्स. आता अगोदरचं सेंटेन्स काय असलं पाहिजे, तर अगोदरची जी क्रिया असती ती सिम्पल पास्टमध्ये असणं गरजेचं आहे. म्हणजे या ठिकाणी सिम्पल पास्टमध्ये वापरायला पाहिजे होतं, पण या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे की इथं सिम्पल पास्ट न वापरता पास्ट परफेक्टचा वापर केल्यामुळे हे जे वाक्य असणार आहे इथं चुकीचं ठरतं. म्हणजे करेक्ट करायचं असेल तिथं काय असायला पाहिजे होतं, फक्त ड्रॉप्ड वापरायला पाहिजे होतं, सेंटेन्स करेक्ट झालं असतं. म्हणजे या ठिकाणी फक्त ड्रॉप्ड असं असायला पाहिजे होतं, म्हणजेच या ठिकाणी V2ची आवश्यकता होती, पास्ट परफेक्टची नाही. म्हणून हे वाक्य काय असायला पाहिजे, तर चुकीचं असलं पाहिजे. आता या ज्या व्हाईलनं जेव्हा तुम्ही दोन क्रिया जोडता, याचा रेफरन्सही मी सांगितला होता. त्या ठिकाणी एक क्रिया घडत होती तेव्हाच दुसरी क्रियामध्येच घडली असा जो रेफरन्स असतो तो यासाठी लागू होत असतो. म्हणजे एकामागोमाग दोन क्रिया जर एक क्रिया घडत असतानाच मध्ये दुसरी क्रिया घडली तर यावेळेस व्हाईल आणि वेन असे दोन सेंटेन्स स्ट्रक्चर तयार होतात. आणि ती जर जोडताना जी क्रिया घडत होती ती पास्ट कंटिन्युअसमध्ये असली पाहिजे, जी मध्येच घडली ती सिम्पल पास्टमध्ये असली पाहिजे. मग या वाक्याचा अर्थही तसाच घेऊन घ्या. एरिका हॅड ड्रॉप्ड हर बॅग व्हाईल शी वॉज गेटिंग इन टू हर कार. म्हणजे ती जेव्हा तिच्या कारमध्ये जात बसत होती त्यावेळेस लक्षात घ्यायचं की तिची मध्येच पर्स काय झाली, ड्रॉप झाली, तिची बॅग ड्रॉप झालेली आहे. म्हणजे ती बसत असताना, गाडीमध्ये बसत असताना मध्येच क्रिया घडली, म्हणजेच हा रेफरन्स बरोबर आहे. त्यामुळे समोर पास्ट कंटिन्युअस आणि पाठीमागे या ठिकाणी V2 असायला पाहिजे होता. म्हणून हे सेंटेन्स चुकीचं आहे, कारण या ठिकाणी पास्ट परफेक्टचा वापर केलेला आहे. हे सेंटेन्स 2 नंबरचं इनकरेक्ट सेंटेन्स असायला पाहिजे. पुढचा क्वेश्चन पाहायचा आहे. इट वॉज द फर्स्ट टाइम आय वूड टॉक टू इला आउटसाइड द ऑफिस. आता हे सेंटेन्स समजून घेण्यासाठी लक्षात घ्यायचं आहे. या ठिकाणी हे सेंटेन्स समजून घ्या कशा पद्धतीचं सेंटेन्स होईल. तर इट वॉज द फर्स्ट टाइम आय, इथं लक्षात घ्यायचं आहे हा जो वापरलेला आहे याचा अर्थ होतो या ठिकाणी आय हॅड टॉक्ड. याचा अर्थ होतो आय हॅड टॉक्ड टू इला आउटसाइड द ऑफिस. आता हे जे वाक्य असणार आहे ना, इथं दोन स्ट्रक्चर असतात. या वाक्यासाठी थोडंसं एक्सप्लेनेशन करावं लागेल तिथं आपल्याला. आता इथं जर वाक्य अशा पद्धतीचं वाक्य असतं प्रेझेंट परफेक्टमध्ये एक स्ट्रक्चर असतं. इट इज द फर्स्ट टाइम आय. आता समोरच्या वाक्यात हे जे समोरचं सेंटेन्स असतं ना, हेच वाक्य जर मला याच्यामध्ये बोलायचं आहे तर इथं आय हॅव टॉक्ड अशा पद्धतीची रचना असली पाहिजे. आय हॅव टॉक टू इला असं वाक्य जर घेतलं. आता इथं लक्षात घ्यायचं आहे प्रेझेंट परफेक्टमध्ये काय असतं, या ठिकाणी इजचा वापर होत असतो. प्रेझेंट परफेक्टमध्ये इजचा वापर केल्यानंतर म्हणजे इट इज द फर्स्ट टाइम ही जर वाक्यरचना असली तर या ठिकाणी समोरच्या वाक्यात हा जो टेन्स असतो हा प्रेझेंट परफेक्ट असला पाहिजे. हा नियम. आता इथं लक्षात घ्यायचं आहे या ठिकाणी पर्टिक्युलर पॉईंट भेटत नाही. तुम्ही जर भूतकाळातला विचार केला तर या ठिकाणी पर्टिक्युलर पॉईंट भेटत नाही. आता हे दुसरं वाक्य पहा, या स्ट्रक्चरला तुम्ही जरी भूतकाळात करसाल तर इथं इट वॉज द फर्स्ट टाइम नंतर आता समोरच्या वाक्यामध्ये या ठिकाणी आय हॅड टॉक्ड असलं पाहिजे. आय हॅड टॉक टू इला. तर या पद्धतीचं हे वाक्य असायला पाहिजे. म्हणजेच हे सेंटेन्स जे होतं इथं लक्षात घ्या या ठिकाणी काय वापरलं गेला, इट वॉज द फर्स्ट टाइम असं म्हटलेलं आहे. आणि समोरच्या वाक्यात इथं लक्षात घ्यायचा हा शॉर्ट फॉर्म वापरलेला आहे. याचाच अर्थ होतो या ठिकाणी आय हॅड टॉक्ड. म्हणजेच हे जे वाक्य असणार हे करेक्ट असणार आहे. या ठिकाणी पास्ट परफेक्टच समोर वापरला गेला, कारण या ठिकाणी वाजचा वापर केला होता. म्हणजे बी सेंटेन्स हे करेक्ट सेंटेन्स असायला पाहिजे. आता याचा अर्थ जर लक्षात घेतला तुम्ही तर या दोन वाक्यामध्ये काय फरक असतो ते लक्षात घ्या की या वाक्यामध्ये इट इज द फर्स्ट टाइम आय हॅव टॉक टू इला म्हणजे ही प्रथमच वेळ होती की तो तिच्याशी पहिल्यांदाच बोलला असं वाक्य होईल. दुसरं इट वॉज द फर्स्ट टाइम आय हॅड टॉक टू इला म्हणजे ती त्याची पहिली वेळ होती की तो त्यामध्ये तिच्यासोबत पहिल्यांदाच बोलला. इथं पर्टिक्युलर पॉईंट भेटत असतो पास्टमधला, म्हणून या ठिकाणी समोरच्या ठिकाणी या ठिकाणी इथं पास्ट परफेक्टचाच वापर करणं योग्य असतो. हे दोन्ही स्ट्रक्चर लक्षात ठेवायचे. जर या पद्धतीचं वाक्याला इथं जर इज वापरला म्हणजेच इथं जर तुम्ही सिम्पल प्रेझेंट वापरला, इट इज द फर्स्ट टाइमची जर रचना असेल तर समोरच्या वाक्यामध्ये प्रेझेंट परफेक्टचा वापर करायचा आहे. आणि या ठिकाणी जर वाजची रचना असेल म्हणजे इट वॉज द फर्स्ट टाइम अशी जर रचना असेल तर समोरच्या वाक्यात या ठिकाणी पास्ट परफेक्टचा वापर करावा लागतो. म्हणजेच या स्ट्रक्चरनुसार जर बघितलं तर हे जे सेंटेन्स आहे ना ते 2-3 नंबरचं सी नंबरचं हे करेक्ट असायला पाहिजे, इनकरेक्ट नाही. म्हणजे यानुसार लक्षात घ्यायचं की अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. आता पुढचं सेंटेन्स बघा. पुढचं सेंटेन्स असणार आहे या ठिकाणी
पुढचं सेंटेन्स बघायचं आहे. हे सेंटेन्स बघा, इथं सेंटेन्समध्ये काय वापरलेलं आहे की शी विल बी टेकिंग अप, शी विल बी टॉकिंग अप, सॉरी, शी विल बी टॉकिंग अप हर प्लेस, शी विल, सॉरी एक मिनिट, शी विल बी टेकिंग अप हर प्लेस ॲट युनिव्हर्सिटी इन द ऑक्टोबर. आता टेन्स कोणता वापरला वाक्यात ते लक्षात घ्यायचं आहे. विल बी टेकिंग लक्षात घ्यायचं आहे, म्हणजेच या ठिकाणी फ्युचर कंटिन्युअसचा वापर केलेला आहे आणि वाक्याचा टेन्स फ्युचर कंटिन्युअस. आता फ्युचर कंटिन्युअसचा रेफरन्स काय मग सांगतो ते लक्षात घ्यायचं आहे की फ्युचर कंटिन्युअसचा रेफरन्स तो भविष्यकाळात दिलेल्या वेळी एखादी क्रिया घडत असेल असा रेफरन्स असतो फ्युचर कंटिन्युअसचा. आणि यानुसार जर तुम्ही विचार केला तर मग या ठिकाणी या वाक्यानुसार इथं फ्युचर कंटिन्युअसचा वापर केला आहे. अप हर प्लेस ॲट युनिव्हर्सिटी इन ऑक्टोबर असं सांगितलेलं आहे. इन ऑक्टोबर म्हणजे आता पर्टिक्युलर एक महिना दिलेला आहे, एक वेळ दिलेला आहे समोर आणि त्यावेळी ती क्रिया काय असली पाहिजे, घडत असली पाहिजे असा संदर्भ इथं लागू होतो. म्हणजेच हे वाक्य काय असलं पाहिजे, करेक्ट असलं पाहिजे. म्हणजेच हा जो वाक्य असणार 4 नंबरचं हे करेक्ट सेंटेन्स आहे. इथं इन ऑक्टोबर दिल्यामुळं एक समोर भूतकाळातली एक वेळ ऑलरेडी इथं दिलेली आहे आणि त्यावेळी ती क्रिया घडत असेल असा रेफरन्स इथं लागू होतो. त्यामुळे हे जे सेंटेन्स इथं जो वापरलेला टेन्स असणार आहे हा करेक्ट वापरलेला आहे. मग अशानुसार जर बघितलं तर याचं उत्तर असलं पाहिजे ए, बी अँड सी आर करेक्ट. असं उत्तर आहे का ते चेक करायचं आहे. तर या ठिकाणी सॉरी ए, सी आणि डी, तर ए, सी आणि डी हे 3 नंबरचं ऑप्शन इथं अवेलेबल आहे की ए, सी आणि डी हे काय असले पाहिजे तर करेक्ट आन्सर असायला पाहिजे. पुढचा क्वेश्चन बघा, पुढचा क्वेश्चन बघायचा आहे. पुढचा क्वेश्चन असणार आहे क्वेश्चन नंबर 26 नंबरचा इथं क्वेश्चन बघायचा आहे. 26 नंबरचा क्वेश्चन बघा. चूज द करेक्ट सेंटेन्स, चूज द करेक्ट सेंटेन्स. वी टू हॅव बीन वॉन्टिंग टू सी यू. आता ह्या सेंटेन्समध्ये पहिलं हे सेंटेन्स असेल. दुसरा सेंटेन्स बघा, वी टू हॅव वॉन्टिंग टू सी यू, दुसरं सेंटेन्स. तिसरं आय हॅव नॉट बीन सीइंग सच अ लवली प्लेस, तिसरा सेंटेन्स. वाक्य वाचल्याबरोबर काही गोष्टी लक्षात येऊन जातात. लक्षात घ्या, इथं वाक्य वाचल्यानंतर चूज द करेक्ट सेंटेन्स, करेक्ट सेंटेन्समध्ये मी वर्बचा पार्ट आपण वेगळा करू. या ठिकाणी हॅव बीन वॉन्टिंग असं म्हटलेलं आहे, दुसऱ्या वाक्यात हॅव वॉन्टिंग असं म्हटलेलं आहे, तिसऱ्या वाक्यामध्ये हॅव नॉट बीन सीइंग असं म्हटलेलं आहे. आता पहिल्या वाक्यात लक्षात घ्या, पहिलं जे सेंटेन्स आहे वी टू हॅव बीन वॉन्टिंग टू सी यू. आता या सेंटेन्समध्ये लक्षात घ्या की हे जे वाक्य होतं, हे जे या ठिकाणी वापरलेलं वाक्य असणार आहे. आता वॉन्टिंग तसा जर घेतला आपण तर काय असला पाहिजे, इथं वॉन्टिंग जर म्हटलं तर हा स्टेटिव्ह वर्ब पण असतो. पण या वाक्यात इथं लक्षात घ्या टेम्पररी स्टेटिव्ह वर्ब आणि परमनंट स्टेटिव्ह वर्ब ही कॉन्सेप्ट मी सांगितली होती. टेम्पररी जर वापरला असाल तर त्याला आय-एन-जी प्रत्यय लावणं चालतो आणि टेम्पररी स्टेटिव्ह वर्ब म्हणजेच कोणता की ज्या ठिकाणी लक्ष घ्या त्याचा म्हणजे या ठिकाणी फॉर एक्झाम्पल मला असं वाक्य बोलायचं आहे की आय एम वॉन्टिंग अ ग्लास ऑफ वॉटर, नाही बोलू शकत, असं बोलू शकत नाही, कारण या वाक्यात त्याच अर्थानं वापरणं चालला म्हणून वापरणं चालणार नाही. आता इथं कोणत्या अर्थानं वापरलं ते लक्षात घ्या. वी टू हॅव बीन वॉन्टिंग टू सी यू म्हणजेच त्याची इच्छा होती त्यांना भेटायची, म्हणजेच लक्षात घ्या या ठिकाणी हा शब्द त्याच अर्थानं वापरलेला नाही. त्यामुळं हे स्टेटिव्ह वर्ब आहे पण हे टेम्पररी स्टेटिव्ह वर्ब होईल. हे टेम्पररी स्टेटिव्ह वर्ब असल्यामुळं आता तुम्ही याला आय-एन-जी प्रत्ययामध्ये लिहू शकता. परमनंट चालणार नाही. आय एम वॉन्टिंग असं म्हणता येत नाही, आय एम वॉन्टिंग असं वापरता येत नाही. म्हणजे लक्षात घ्यायचं हे वापरणं चालतं. वी टू हॅव बीन वॉन्टिंग हा टेम्पररी स्टेटिव्ह वर्ब असल्यामुळं इथं आय-एन-जी प्रत्यय लावणं चालतो. आणि हे जर तसा जर विचार केला तर हे जे सेंटेन्स असणार आहे आता हे करेक्ट सेंटेन्स असायला पाहिजे. पहिलं सेंटेन्स जे ते करेक्ट सेंटेन्स असलं पाहिजे. दुसरं सेंटेन्स बघा, वी टू हॅव वॉन्टिंग टू सी यू, वी टू हॅव वॉन्टिंग टू सी यू. आता हॅवच्या नंतर कधीच V1 प्लस आय-एन-जी येत नाही. इथं V3चा वापर होतो म्हणजे इथं वॉन्टेड पाहिजे होतं तर वाक्य कदाचित बरोबर झालं असतं. म्हणजेच हे जे सेंटेन्स असणार आहे 2 नंबरचं ते क्लिअर समजतं की आपलं हे चुकीचं सेंटेन्स असणार आहे. आता सी सेंटेन्स पहा, आय हॅव नॉट बीन सीइंग सच अ लवली प्लेस, आय हॅव नॉट बीन सीइंग सच अ लवली प्लेस. आता वाक्यामध्ये लक्षात घ्या की सीइंग जर घेतला तर आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे हा सीइंग जर घेतला तर हा स्टेटिव्ह वर्ब आहे. आता हा परमनंट स्टेटिव्ह वर्ब म्हणून वापरणं चालला म्हणून हे सेंटेन्स चुकीचं आहे. आता तुम्ही सीइंग इथं वापरू शकत नाही. म्हणजेच इथं या वाक्याचा अर्थ जर घेतला आय हॅव नॉट बीन सीइंग सच अ लवली प्लेस, अजून त्यांना अशी इतकी चांगली प्लेस बघितलेली नाही असं म्हणलं. आता बघणे याच अर्थानं वापरलेला आहे म्हणून या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की इथं हा स्टेटिव्ह वर्ब परमनंट स्टेटिव्ह वर्ब आहे, हा वापरणं चालत नाही. आणि दुसऱ्या अँगलनं जर बघितलं तर हेच वाक्य हे वाक्याचा टेन्स बघा कोणता आहे तर दुसऱ्या अँगलनं जर कसं चुकीचं ठरतं. इथं हॅव नॉट वापरला म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्या की इथं प्रेझेंट
परफेक्ट कंटिन्युअसचा वापर केला आहे आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसचं वाक्य हे निगेटिव्ह लिहिल्या जात नसतं, म्हणून हे जे सेंटेन्स असणार हे चुकीचं सेंटेन्स असणार आहे, हे कम्प्लिटली चुकीचं सेंटेन्स ठरतं यामुळे. आता निगेटिव्ह सेंटेन्समध्ये प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसचं वाक्य का बोललं जात नाही हे पण समजून घ्या. की इथं लक्षात घ्यायचं की आता त्याचा रेफरन्स पहिले तुम्हाला लक्षात घ्यावा लागेल, टाईमलाईनवरती त्याचा रेफरन्स लक्षात घ्यावा लागेल की एखादी क्रिया ही भूतकाळात सुरू झाली, एखादी क्रिया भूतकाळात सुरू झाली, ती आत्तापर्यंत चालू होती, आताही चालू असणारे, बोलतानाही ती चालूच असली पाहिजे आणि भविष्यातही ती काही काळ चालूच असली पाहिजे. जर वाक्य तुम्ही निगेटिव्ह बोललं, जर वाक्य जर निगेटिव्ह बोलत असेल तर क्रिया इथून समोर जाणारच नाही आणि क्रिया समोर जात नसेल तर मग ती क्रिया प्रेझेंट परफेक्टचे जो रेफरन्स असतो तो इथं लागूच होत नाही. त्यामुळे लक्षात घ्या की आय हॅव नॉट बीन सीइंग हे वापरणं चालत नाही. इथं निगेटिव्ह वाक्य हे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसमध्ये बोलता येत नाही, म्हणून हे सेंटेन्स जे आहे ते रॉंग सेंटेन्स असलं पाहिजे. इथं उत्तर असलं पाहिजे ओनली ए इज करेक्ट आणि इथं ऑप्शन तसं अवेलेबल आहे. या ठिकाणी 2 नंबरचा ऑप्शन आहे ओनली ए इज करेक्ट, त्यामुळे हे जे आन्सर असलं पाहिजे या ठिकाणी करेक्ट आन्सर असलं पाहिजे. पुढचा क्वेश्चन बघूया. पुढचा क्वेश्चन बघा, 27 नंबरचा क्वेश्चन बघायचा या ठिकाणी. 27 नंबरचा क्वेश्चन बघा, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. राज्यसेवा 2017ला विचारलेला क्वेश्चन होता आणि परत या ठिकाणी एररचाच क्वेश्चन आहे आणि एररचा क्वेश्चन असल्यामुळे 4च सेंटेन्स दिलेले आहे. आता यातलं एकच सेंटेन्स काय असलं पाहिजे, करेक्ट असलं पाहिजे. सुरुवातीला आपण सेंटेन्स चांगल्या पद्धतीने वाचून घेऊ. द प्राइस इज डिपेंडेड ऑन द क्वालिटी, पहिलं सेंटेन्स. दुसरं, द प्राइस इज मेड टू डिपेंड ऑन द क्वालिटी, तिसरं सेंटेन्स. द प्राइस इज डिपेंड्स ऑन द क्वालिटी, तिसरं सेंटेन्स. द प्राइस वॉज डिपेंडेड ऑन द क्वालिटी, हे चौथं स्टेटमेंट होतं. आता या सेंटेन्समध्ये बघा की इथं हे वाक्य काय, याचा अर्थ काय होतो ते समजून घ्यायचं. प्राइस डिपेंड्स ऑन द क्वालिटी, म्हणजे इथं लक्षात घ्यायचं आहे की हे बरोबर आहे, हे एक रूल आहे आणि हा युनिव्हर्सल ट्रूथ आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. त्याने कारण लक्षात घ्यायचं, प्राइस नेहमी कशावरती डिपेंड असते, तर प्राइस ही नेहमी क्वालिटीवरती डिपेंड असते, हे लक्षात घ्यायचं. हे युनिव्हर्सल ट्रूथ असल्यामुळं युनिव्हर्सल ट्रूथचे वाक्य नेहमी कोणत्या टेन्समध्ये बोलायचे, तर ते सिम्पल प्रेझेंटमध्येच बोलल्या गेले पाहिजे. मग या ठिकाणी जो टेन्स सिम्पल प्रेझेंट असेल तोच ठेवायचा आहे, बाकी इलिमिनेट करायचे. मग या वाक्यात लक्षात घ्या, द प्राइस डिपेंड्स ऑन, हा तिसरं वाक्य जर घेतलं तर हे सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे, म्हणजेच हे आन्सर असायला पाहिजे. 3 नंबरचं जे आन्सर होतं हे करेक्ट असायला पाहिजे. कारण लक्षात घ्या, हे वाक्य युनिव्हर्सल ट्रूथचं आहे आणि युनिव्हर्सल ट्रूथ जर असेल तर ते वाक्यामध्ये टेन्स हा नेहमी V1च वापरायचा, म्हणजेच सिंपल प्रेझेंटच असला पाहिजे. आणि यानुसार विचार केला तर या ठिकाणी वाक्य असलं पाहिजे 3 नंबरचं सेंटेन्स हे करेक्ट. मग आता बाकीचे सेंटेन्स का चुकीचे आहेत याच्यामध्ये बघा. आता या वाक्यामध्ये द प्राइस इज मेड टू डिपेंड, आता हे सेंटेन्स जे आहे ना हे पॅसिव्हमध्ये असणार, इथं हे होणार नाही. द प्राइस वॉज डिपेंडेड, प्राइस वॉज डिपेंडेड. आता इथं एक तर भूतकाळात, इथं लक्षात घ्या हा V2 आहे पण पॅसिव्हचं स्ट्रक्चर वापरलेलं आहे आणि या वाक्यामध्ये प्राइसच महत्त्वाची, प्राइसच महत्त्वाची. हे वाक्य मुळातच प्राइसबद्दल माहिती सांगतं, त्यामुळं लक्षात घ्यायचं या ठिकाणी की प्राइस हा सब्जेक्ट आहे या वाक्याचा, मेन सब्जेक्ट. त्यामुळे या ठिकाणी ऑब्जेक्ट असा समोर घेऊन हे पॅसिव्हचं स्ट्रक्चर इथं बरोबर येणार नाही. त्यामुळे हे जे वाक्य आहे हे चुकीचं आहे. हे दुसरं सेंटेन्स होतं हेही चुकीचं आहे. आणि या ठिकाणी परत पहा, इथं हा सुद्धा या ठिकाणी V1च आहे, हा पण सिंपल पास्टचंच वाक्य, सिंपल प्रेझेंटचंच वाक्य आहे, पण हे वाक्य पॅसिव्ह फॉर्मॅटमध्ये लिहिलेलं आहे आणि पॅसिव्ह फॉर्मॅटमध्ये असल्यामुळं, पॅसिव्हमध्ये असल्यामुळं या ठिकाणी प्राइसबद्दलच वाक्य आहे, म्हणजे हाच करता असला पाहिजे. म्हणजे हे वाक्य तुम्ही पॅसिव्ह स्ट्रक्चरमध्ये लिहू शकत नाही, म्हणजे हे सेंटेन्स जे होतं हे चुकीचं आहे. आता पॅसिव्हचा वापर आपण केव्हा करत असतो ते लक्षात घ्या, ज्या वेळेस करता सांगण्याची गरज नाही, वाक्यामध्ये करता सांगण्याची गरज नाही किंवा करता महत्त्वाचा नसून इतर म्हणजे ऑब्जेक्टच जास्त महत्त्वाचं असतं, त्यावेळेस कर्त्याला अवॉइड करून त्या ठिकाणी पॅसिव्हची रचना करत असतात आणि मग ऑब्जेक्ट जो असतो तो सब्जेक्टची जागा घेत असतो. मग हे वाक्यातच मुळात प्राइस हेच महत्त्वाचं आहे, हाच करताय, त्यामुळे याला तुम्ही पॅसिव्हमध्ये लिहू शकत नाही. म्हणजे हे जे वाक्य आहे 3 नंबरचं तेच इथं करेक्ट आन्सर असलं पाहिजे. अशा पद्धतीने हा क्वेश्चन होता, लक्षात घ्या. पुढचा क्वेश्चन बघूया. पुढचा क्वेश्चन बघा, पुढचा क्वेश्चन असणार या ठिकाणी, वी आर गोइंग टू डिस्कस ऑल द इश्यूज इन डिटेल. इथं वाक्य सांगितलं वी आर गोइंग टू डिस्कस ऑल द इश्यूज इन डिटेल. काय करायचं आहे पहिले समजून घेऊया.
द अंडरलाईन एक्सप्रेशन्स इन द सेंटेन्स अबाउ रिव्हिल्स, या ठिकाणी गोइंग टू खाली अंडरलाईन होती, इथं जे हा गोइंग टू जे असणार आहे गोइंग टू खाली इथं अंडरलाईन केलेली आहे, गोइंग टू डिस्कस खाली या ठिकाणी अंडरलाईन. आता ह्या क्वेश्चनला जर सॉल्व्ह करायचं आहे, द अंडरलाईन एक्सप्रेशन इन द सेंटेन्स अबाउ रिव्हिल्स हे इथं काय दर्शवतं असं. आता अगोदरच्या क्वेश्चनमध्ये लक्षात घ्यायचं की अगोदरही मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर हा फक्त प्रेझेंट ॲक्शनसाठीच चालतो होतो असं नाही आहे, यासोबतच याचा वापर नियर प्लॅन फ्युचर ॲक्शन दर्शवण्यासाठी पण केला जातो. मग इथं इज गोइंग टूचा वापर केलेला आहे, म्हणजेच आता लक्षात घ्या की याचा वापर या ठिकाणी नियर प्लॅन फ्युचरसाठी नियर प्लॅन फ्युचर ॲक्शनसाठीही केल्या जाईल, फ्युचर ॲक्शन दर्शवण्यासाठी केल्या जाईल. म्हणजे वी आर गोइंग टू डिस्कस ऑल द इश्यू इन डिटेल्स, म्हणजे आता लगेच आपण काय, याचा अर्थ कसा होतो, आपण लगेच आता या पॉईंटवरती या इश्यूवरती काय करणार आहे, डिटेलमध्ये डिस्कशन सुरू करणार आहेत असा याचा अर्थ होऊ राहिला या ठिकाणी. म्हणजे नजीकच्या भविष्यकाळात म्हणजे नजीकच लगेचच ही घटना काय असणार आहे, सुरू होणार आहे, म्हणून ही नियर प्लॅन फ्युचर ॲक्शन आहे. आणि नियर प्लॅन फ्युचर ॲक्शनला बोलण्यासाठी लिहिण्यासाठी सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर केला जातो. आणि या अँगलनं जर तुम्ही विचार करसाल तर मग आता उत्तर कोणतं असलं पाहिजे ते चेक करूया. तर डिफायनाईट फ्युचर आहे का, हा नाही, हा डिफायनाईट फ्युचर नाही, निश्चित भविष्यकाळ हा नाही आहे. आता इथं बा रिमोट फ्युचर, मी रिमोट फ्युचरबद्दल अगोदरही ऑप्शन आला होता, मी सांगितलं होतं की शॉल विलचं सोबत तुम्ही V1 वापरला म्हणजे सिम्पल फ्युचरचं वाक्य असलं पाहिजे. सिम्पल फ्युचरचं वाक्य असलं तर तो रिमोट फ्युचर असतो. मी उदाहरणही सांगितलं होतं की आय शॉल राईट अ लेटर, म्हणजे मी कधी पत्र लिहिल हे सांगता येणार नाही, म्हणजे आता भविष्यात, आता सध्या मी ठरवलं पण भविष्यात केव्हा होईल ही घटना हे सांगितलेलं नाही, त्यामुळं याला म्हटलं जात असतं रिमोट फ्युचर. आता या ठिकाणी तिसरं लक्षात घ्या, इमिडिएट फ्युचर असं म्हटलेलं आहे. आणि इमिडिएटचा अर्थच काय होतो तर लगेच. इमिजिएटचा अर्थच काय होतो या ठिकाणी लगेच, म्हणजे हा अर्थ याच्याशी मिळता जुळता आहे. नियर प्लॅन फ्युचर ॲक्शन आणि या ठिकाणी इमिजिएट फ्युचर म्हणजेच याचा अर्थ काय होतो नियर, नजीकच्या भविष्यकाळात लगेच ही घटना काय घडणार आहे. म्हणून या अर्थानुसार जर तुम्ही विचार केला तर या ठिकाणी 2 नंबरचा आन्सर जे असणार आहे ते करेक्ट आन्सर असलं पाहिजे. आता चौथा ऑप्शन पॉसिबल फ्युचर नाही, हे चुकीचा आन्सर असेल, म्हणजे आपलं आन्सर असलं पाहिजे या ठिकाणी इमिजिएट फ्युचर, हे आन्सर करेक्ट असायला पाहिजे. पुढचा क्वेश्चन बघायचा आहे इथं सेंटेन्समध्ये. चूज द करेक्ट ऑप्शन. पहिला ऑप्शन बघायचा आहे, दे वेंट आउट आफ्टर लंच अँड दे ब्लँक स्पेस जस्ट, आणि परत ब्लँक स्पेस दिलेले बॅक, इथं लक्षात घ्यायचं. आता या ठिकाणी फिल इन द ब्लँक भरताना 2 इथं ऑप्शन अशा पद्धतीनं तिथं मांडणी केलेली आहे. मग आता काय वापरावं लागेल ते लक्षात घ्यायचं या ठिकाणी. मग सुरुवातीला वाक्य सुरुवातीला वागून घ्या. हॅव कम असलं पाहिजेत की हॅड कम असलं पाहिजेत की इथं फक्त केम असलं पाहिजेत का हॅड केम असलं पाहिजे. आता यामध्ये जर तुम्ही विचार केला, इथं वाक्य जर वाचलं दे वेंट आउट आफ्टर लंच अँड दे, आता इथं जस्ट हे ॲडव्हर्ब वापरलेलं आहे. आणि जस्ट ॲडव्हर्ब काय कोणत्या टेन्समध्ये वापरत असतात हे लक्षात घ्या की जस्ट हे ॲडव्हर्ब असताना, जस्ट हे ॲडव्हर्ब जर वाक्यामध्ये वापरलं गेलं असेल तर वाक्याचा टेन्स लक्षात घ्यायचं आहे की प्रेझेंट परफेक्ट असतो. वाक्याचा टेन्स असला पाहिजे प्रेझेंट परफेक्ट, कारण प्रेझेंट परफेक्टचं तुम्ही रेफरन्स तुम्ही लक्षात घ्या पहिले काय तर, म्हणजे लक्षात घ्यायचं आहे की इथं प्रेझेंट परफेक्टचं आहे असं की भूतकाळात क्रिया सुरू होऊन ती बोलण्याच्या क्षणापर्यंत चालू होती, म्हणजेच हे वाक्य अशा पद्धतीने बोलण्यात असतं की नुकतीच क्रिया घडलेली आहे. आणि जस्टचा अर्थही तोच होतो. जस्ट वापरण्यामागे उद्देश काय असतो की नुकतीच जस्ट ती क्रिया काय झालेली आहे संपलेली आहे असा इथं अर्थ होत असतो. म्हणजेच जस्ट हे ॲडव्हर्ब जे असणार आहे हे प्रेझेंट परफेक्ट या टेन्समध्ये वापरल्या जातं. म्हणजेच या ठिकाणी असला पाहिजेच हॅव किंवा हॅव हॅज प्लस V3चा वापर केला पाहिजे. आणि जस्ट जेव्हा वापरल्यात असतं हे ॲडव्हर्ब असल्यामुळं हे याची पोझिशन फिक्स असते बघा वाक्यामध्ये. ही हेल्पिंग व्हर्ब आणि मेन व्हर्बच्या कुठं असतात हा मध्ये वापरलेला असतो. त्यामुळे लक्षात घ्या या ठिकाणी इथं असला पाहिजे तुम्हाला इथं प्रेझेंट परफेक्ट. मग आता सब्जेक्ट इथं बघा कोणता वापरला गेला तर या ठिकाणी दे हा सब्जेक्ट काय असायला पाहिजे तर प्लुरल सब्जेक्ट आहे. आणि प्लुरल सब्जेक्ट जर वापरला असेल तर या ठिकाणी वापर व्हायला पाहिजे. आता या ठिकाणी हॅवचा वापर झाला पाहिजे आणि समोर या ठिकाणी V3चा वापर करायला पाहिजे. म्हणजेच इथं असला पाहिजे हॅव कम, या ठिकाणी असला पाहिजे हॅव कम. कम केम आणि कम, तर या ठिकाणी V3 इथं केम असला पाहिजे, हॅव कम असं उत्तर असलं पाहिजे. आता पहिलंच ऑप्शन बघा हे आपल्याला इथं भेटून जातं. हॅव कम इथं वापरलेला आहे, म्हणजेच हे जे सेंटेन्स आहे हे करेक्ट सेंटेन्स म्हणजे 1 नंबरचा जो ऑप्शन आहे ते करेक्ट ऑप्शन असायला
पाहिजे। आता दुसरं सेंटेन्स हॅड कम इथं वापरता येत नाही, हे चुकीचं आहे, केम इथं येत नाही आणि हे इलिमिनेटच होत होतं कारण या ठिकाणी हॅड सोबत V2 कधीही येत नसतो, त्यामुळे चौथा ऑप्शन तर इलिमिनेट तुम्ही सुरुवातीलाच करायला पाहिजे होतं। तर अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीचा क्वेश्चन होता। जस्ट वाक्यामध्ये असला तर वाक्याचा टेन्स हा प्रेझेंट परफेक्ट असतो, हे लक्षात घ्यायचं आहे आणि त्याचा रेफरन्सही लक्षात घ्या। क्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे किंवा नुकतीच आता घडलेली आहे असं सांगण्यासाठी जस्ट येत असतो इथं, म्हणून या ठिकाणी तर याचा टेन्स हा प्रेझेंट परफेक्टच असला पाहिजे। पुढचं वाक्य बघा, पुढचा क्वेश्चन बघायचा आहे। पुढचा क्वेश्चन बघा, 30 नंबरचा क्वेश्चन बघायचा आहे। आयडेंटिफाय द सेंटेन्स ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट। आयडेंटिफाय द सेंटेन्स ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट। क्वेश्चन परत या ठिकाणी एररचाच क्वेश्चन आहे, PSI 2017ला हा प्रश्न विचारून झालेला आहे। राजू कंप्लीट्स हिज कोर्स नेक्स्ट इयर। राजू कंप्लीट्स हिज कोर्स नेक्स्ट इयर। आता या वाक्यात दुसरं वाक्य बघा, वी हॅव जस्ट इटन 2 मँगोज, हे दुसरं वाक्य। तिसरं वाक्य बघायचं आहे की आय हॅव स्टडीड दिस टॉपिक फॉर 3 hours। आय हॅव स्टडीड दिस टॉपिक फॉर 3 hours। आता या सेंटेन्समध्ये पहिलं सेंटेन्स बघा, पहिलं सेंटेन्स काय सांगतं या ठिकाणी, तर पहिलं सेंटेन्स असणार या वाक्यामध्ये इथं की राजू कंप्लीट्स हिज कोर्स। राजू कंप्लीट्स हिज कोर्स नेक्स्ट इयर। नेक्स्ट इयर इथं टेन्स कोणता वापरला गेला, तर इथं V1चा वापर केलेला आहे, म्हणजेच या ठिकाणी इथं सिंपल प्रेझेंटचा वापर केला गेलेला आहे। आणि सिंपल प्रेझेंटचं वाक्य हे आता हे नेक्स्ट लक्षात घ्यायचं आहे। इथं टेन्स जरी सिंपल प्रेझेंट असला तरी ॲक्शन मात्र प्रेझेंट नाही। हे नेक्स्ट इयर काय दर्शवतं, तर ॲक्शन फ्युचरमध्ये घडणार आहे, म्हणजे ही फ्युचर ॲक्शन्स असली पाहिजे। आता ही जी फ्युचर ॲक्शन असणार आहे, जी सिंपल प्रेझेंटमध्ये बोलल्या जात असती, त्याला म्हटलं जात असतं ऑलरेडी प्लॅन्ड फ्युचर ॲक्शन। ऑलरेडी प्लॅन्ड फ्युचर ॲक्शन म्हणजेच ऑलरेडी प्लॅन्ड फ्युचर ॲक्शनला बोलण्यासाठी सिंपल प्रेझेंटचा वापर केला जातो, ती सिंपल प्रेझेंटमध्ये लिहिल्या जाती। त्यामुळे हे जे सेंटेन्स असणार आहे हे करेक्ट सेंटेन्स आहे। इथं लक्षात घ्या की या ठिकाणी V1च असणं पाहिजे होता, करता थर्ड पर्सन असल्यामुळे यस किंवा यस प्रत्ययही लागलेला आहे, त्यामुळे वाक्य टोटली करेक्ट आहे, बरोबर आहे, हे लक्षात घ्या। आता दुसरं सेंटेन्स बघायचं, इथं ऑप्शन बघा कसे सांगितले होते, ओनली ए, ओनली बी, ओनली सी आणि नन ऑफ दी अबव असं ऑप्शन दिलेलं आहे। मग यावरून जर तुम्ही विचार जर केला या वाक्यात, तर ए जर करेक्ट असेल, ए जर प्रश्न तुमचा करेक्ट आहे तर उत्तर तुम्हाला भेटलं। आपल्याला काय सांगितलं, इथं इनकरेक्ट वाक्य सांगितलं होतं की कोणतं सेंटेन्स इनकरेक्ट आहे हे आपल्याला विचारलं होतं। मग यानुसार आपण चेक करू आता याच्यानुसार। दुसरं सेंटेन्स बघा, वी हॅव जस्ट इटन 2 मँगोज। वी हॅव जस्ट इटन 2 मँगोज। इथं व्हर्बचा पार्ट मी वेगळा करतो। या ठिकाणी परत आत्ताच पाठीमागच्या क्वेश्चनमध्ये मी सांगितलं होतं की वाक्यामध्ये जस्ट जर वापरला गेला असेल तर वाक्याचा टेन्स हा प्रेझेंट परफेक्ट असला पाहिजे। म्हणजेच या वाक्यात लक्षात घ्या, जस्ट हा हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्बच्या मध्येच असला पाहिजे, हेही सांगितलं होतं। म्हणजेच इथं टेन्स वापरलेला आहे प्रेझेंट परफेक्ट आणि इथं जस्टच्या हा हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्बच्या कुठे आलेला आहे, बरोबर मध्येच वापरलेला आहे, म्हणून हे सेंटेन्स जे होतं ते करेक्ट सेंटेन्स असलं पाहिजे। वी हॅव जस्ट इटन 2 मँगोज, त्याने आत्ताच नुकतेच 2 आंबे खाल्लेले आहेत असा अर्थ उरला, म्हणजेच हे जे असणारे हे सेंटेन्स बरोबर आहे। आता 2 सेंटेन्स जर करेक्ट असेल, 2 सेंटेन्स करेक्ट आहे। आता तिसरं सेंटेन्स बघा, तिसरं सेंटेन्स काय सांगतं या ठिकाणी, इथं सांगितलेलं आहे या ठिकाणी की आय हॅव स्टडीड दिस टॉपिक फॉर 3 hours। आय हॅव स्टडीड दिस टॉपिक फॉर 3 hours। आता हे सेंटेन्स करेक्ट असायला पाहिजे का, तर इथं फॉर आलेला आहे वाक्यात वापरले गेला या ठिकाणी फॉर, आणि सिन्स आणि फॉर जर वाक्यात वापरलून समोर या ठिकाणी पाहायचं आहे टाइम पिरियड वापरलेला आहे। आता सिन्स आणि फॉर जर वाक्यामध्ये वापरला असेल तर वाक्याचा टेन्स हा एक तर ॲनी परफेक्ट असायला पाहिजे किंवा ॲनी परफेक्ट कंटिन्युअस असायला पाहिजे, आणि त्यानुसार जर विचार केला तुम्ही या ठिकाणी तर हॅड स्टडीड म्हटलेलं आहे, म्हणजेच या ठिकाणी प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा वापर केलेला आहे। त्यामुळे हा जो भाग असणार आहे हा करेक्ट असायला पाहिजे, हा करेक्ट असला पाहिजे। आणि समोरचा जो भाग असतो या ठिकाणी हा टाइम पिरियड 3 hours म्हटलेला आहे, हा टाइम पिरियड आहे आणि टाइम पिरियडसाठी इथं फॉरचा वापर करणे योग्य ठरतं। त्यामुळं हे जे वाक्य असलं पाहिजे हे करेक्ट सेंटेन्स असायला हवं। पण लक्षात घ्यायचं आहे की आयोगानं मूळतः हेच वाक्य काय केलेलं आहे तर चुकीचं दिलेलं आहे, म्हणजे आयोगानं दिलेलं उत्तर इथं ओनली सी आहे की इथं हे इनकरेक्ट आहे असं आयोगानं दिलेलं आहे। पण हा प्रश्न थोडासा संदिग्ध होतो यामुळे, कारण नियमानुसार जर तुम्ही विचार केला तर सिन्स आणि फॉरच्या वाक्यामध्ये या ठिकाणी ॲनी परफेक्ट टेन्सचा वापर केला जाऊ शकतो,
त्यामुळं लक्षात घ्यायचं की हे थोडासा संदिग्ध क्वेश्चन होता. इथं आयोगाचं उत्तर जरी हे असलं तरी उत्तर माझ्या मते इथं नन ऑफ दी अबाउस पाहिजे होतं. 4 नंबरचं उत्तर असायला पाहिजे होतं. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघूया. पुढचा क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन बघायचा. यातला क्वेश्चन असणार या ठिकाणी आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. आयडेंटिफाय दी करेक्ट सेंटेन्स. पहिले सेंटेन्स वाचून घ्या चांगल्या पद्धतीने. डिपार्टमेंटल ESO 2017ला विचारून झालेला क्वेश्चन होता हा. बाय द टाइम वी अराइव्ड ॲट द स्टेशन द ट्रेन हॅड लेफ्ट. आता या वाक्यात लक्षात घ्यायचं आहे बाय द टाइम वी अराइव्ड ॲट द स्टेशन द ट्रेन हॅड लेफ्ट. आता या वाक्यामध्ये इथं लक्षात घ्या ही एक क्रिया आहे. इथं पहिल्या वाक्याचा टेन्स काय वापरला गेला ते पहा. या ठिकाणी वापरला गेलेला आहे V2, इथं वापरला V2. दुसऱ्या वाक्यात ही दुसरी क्रिया आहे. दुसऱ्या वाक्याचा टेन्स वापरला या ठिकाणी पास्ट परफेक्ट, म्हणजे या ठिकाणी V3चा वापर केला, पास्ट परफेक्टचा वापर केलेला आहे. बाय द टाइम वी अराइव्ड ॲट द, म्हणजे एका वाक्यात तुम्हाला सिंपल पास्ट, दुसऱ्या वाक्यामध्ये काय वापरलेलं आहे तर पास्ट परफेक्ट. मग या ठिकाणी लक्षात घ्या पहिली क्रिया काय सांगते, वी अराइव्ड ॲट द स्टेशन. ते कुठं आले तर स्टेशनला पोहोचले. ते स्टेशनला पोहोचले. द ट्रेन हॅड लेफ्ट, म्हणजेच आता इथं लक्षात घ्या की ट्रेन काय गेली होती, ऑलरेडी निघून गेलेली होती. मग आता या वाक्यामध्ये अगोदर कोणती घटना घडली ते लक्षात घ्यायचं आहे. अगोदर ट्रेन निघून गेलेली होती, ट्रेन अगोदर निघून गेली होती आणि नंतर ते पोहोचले. म्हणजेच जी क्रिया अगोदर घडली होती ती नेहमी पास्ट परफेक्टमध्ये असली पाहिजे. आणि ट्रेन अगोदर निघून गेली होती म्हणजेच हे जे असणारे पास्ट परफेक्ट वापरणं ही वाक्य इथं करेक्ट आहे. आणि ते नंतर पोहोचले ती सिंपल पास्टमध्ये पाहिजेत, म्हणजे हे काय असलं पाहिजे तिथं करेक्ट असलं पाहिजे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर असलं पाहिजे ए. इथं ए प्रश्नाचे म्हणजे उत्तर नाही, पहिलं जे सेंटेन्स असणार आहे हे करेक्ट सेंटेन्स असणार आहे. दुसरा सेंटेन्स चेक करायचं आहे. सिन्स ही हॅज कम्प्लिटेड हिज जॉब ही लेफ्ट अर्ली. आता सिन्स ही हॅज कम्प्लिटेड हिज जॉब ही लेफ्ट अर्ली असं वाक्य घेतलं आहे. आता सिन्सचं हे वाक्य करेक्ट आहे का हे लक्षात घ्यायचं आहे. सिन्स सोबत V2चा वापर असतो. इथं थोडं स्ट्रक्चर तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल परत. सिन्स सोबत V2चा वापर असतो. सिन्स सोबत जर समजा या वाक्यात समोरच्या वाक्यामध्ये जर V2चा वापर जर केला असेल तर अगोदरच्या वाक्यात एकतर इथं हॅव हॅज प्लस V3 एक तर प्रेझेंट परफेक्ट असला पाहिजे किंवा हॅव हॅज बीन प्लस V1 प्लस ING म्हणजेच प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसचा वापर करायला पाहिजे होता. हे वाक्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे या ठिकाणी समोर घ्या, सिन्सच्या सोबत समोरच्या वाक्यात काय असला पाहिजे तर सिंपल पास्ट असला पाहिजे आणि अगोदरच्या वाक्यामध्ये या दोन टेन्सपैकी कोणता तरी असला पाहिजे. एक तर हॅव हॅज प्लस V3 पास्ट परफेक्ट असला पाहिजे किंवा हॅव हॅज बीन प्लस V1 प्लस ING म्हणजेच पास्ट परफेक्ट कंटिन्युअसचा वापर तरी करायला पाहिजे होता. हे वाक्य मूळतः काय केलं की उलटं पुलटं केलं. पाहते ही हॅज कम्प्लिटेड हिज जॉब ही लेफ्ट अर्ली. आता इथं लक्षात घ्या, इथं सिन्स ही कम्प्लिटेड हिज जॉब, सिन्स आता इथं हे वाक्याचं स्ट्रक्चरच चुकीचं मानलेलं आहे. पहा तुम्ही आता सिन्सच्या सोबत काय हवा होता, सिन्सच्या सोबत या ठिकाणी V2 पाहिजे होता आणि नंतर अगोदरच्या वाक्यामध्ये या ठिकाणी हॅड लेफ्ट किंवा हॅव लेफ्ट म्हणायला पाहिजे होतं. म्हणजे हे सेंटेन्सचं स्ट्रक्चर याला मिळतं जुळतं नाही. म्हणजे हे सेंटेन्स काय असणार आहे तर चुकीचं सेंटेन्स असलं पाहिजे. बी नंबरचं सेंटेन्स हे यामुळं चुकीचं सेंटेन्स ठरतं. म्हणून हे जे वाक्य असणार आहे याचं उत्तर असायला पाहिजे काय सांगितलं करेक्ट सेंटेन्स, म्हणजेच ओनली ए इज करेक्ट. ओनली ए इज करेक्ट हे उत्तर इथं करेक्ट असायला पाहिजे. पुढचा क्वेश्चन बघा. 31 नंबरचा क्वेश्चन होता हा. 32 अशा पद्धतीने आपण आज इथं आणखी 10-12 क्वेश्चनचं काय केलं या ठिकाणी आपण एक्सप्लेनेशन केलं आहे. ही सिरीज समोरही चालू राहणार आहे. मी दररोज या पद्धतीचे क्वेश्चन जे असतात हे एक्सप्लेन करणार आहे या चॅनलवरती. जर तुम्हाला हे व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हा जो व्हिडिओ असणार आहे तुम्ही रिव्हिजनसारखा वापरू शकता, कारण इथं चांगल्या पद्धतीनं प्रत्येक प्रश्न जो असणार आहे त्यातल्या प्रत्येक नियमानुसार आपण एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे हा जर खरंच व्हिडिओ जर आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.